Hello students and welcome to the Chemtrick family again. Now we are starting with method of preparation. आपण ऑलरेडी बघतोय मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये थोडा वेळ झाला कारण सेटअप तयार करत होतो पूर्ण ब्लॅकबोर्डचा वगैरे. पण आता आपण कंटिन्यू घेणार आहोत. तर वी आर सीइंग द चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्यांना माहित नसेल, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण Rx तयार करणार आहे, बरोबर ना? Rx म्हणजे तुम्ही काही R घेऊ शकता. आता समजा CH3X घेतला, CH3X च्या ऐवजी तुम्ही Cl घेऊ शकता. Cl, फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन. त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. कोणकोणत्या बघितल्या होत्या? पहिली गोष्ट हॅलोजन एक्सचेंज. त्या दोन रिएक्शन्स आहेत, एक फिंकलस्टीन आणि स्वार्ट रिएक्शन. त्याच्यानंतर अल्कोहोल पासून आपण काय करू शकतो? हा Rx बनवू शकतो, बरोबर ना? अल्कोहोल पासून कोणकोणत्या रिएक्शन होत्या? हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल पासून लुकास रिएजंट वापरला की हा Cl चा सोर्स आहे ना. लुकास रिएजंट ZnCl2. त्याच्यानंतर कुठला आहे? Na Br2 H2SO4. Na Br2 घेतात, H2SO4 टाका, तुम्हाला काय मिळेल? HBr. आपण त्या व्हिडिओत पाहिलं की हा याचा सोर्स आहे, HBr चा सोर्स आहे. त्याच पद्धतीने Na+H3PO4 याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला? HI, बरोबर ना? म्हणजे कुठल्या रिएक्शन्स पाहिल्या? अल्कोहोल पासून ह्या तीन रिएक्शन्स पाहिल्या होत्या आणि त्या हॅलोजन एक्सचेंज होत्या. ह्या पाच रिएक्शन झाल्या होत्या. आज आपल्याला काय बघायचंय? अल्कोहोल पासूनच, इथे पण अल्कोहोल, इथे पण अल्कोहोल आहे, ROH माहिती ना, फंक्शनल ग्रुप CH3OH, याला काय म्हणतात? मिथेनॉल. पुढे समजा मी CH3CH2OH टाकला तर काय होईल? इथेनॉल. ओके, तर आपण अल्कोहोल घ्यायचंय, त्याच्यामध्ये SOCl2 टाकायचं आहे, किंवा अल्कोहोल घ्यायचं त्याच्यामध्ये PX3 किंवा PX5 टाकायचं आहे. तर हे दोन रिएजंटची आज आपण रिएक्शन बघणार आहे. म्हणजे हे दोन रिएजंट वापरून सुद्धा आपल्याला काय मिळतंय? Rx मिळतंय. ओके, सिंपल ट्रिक सांगतो. जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला इथे अल्कोहोल दिसतोय, इथे अल्कोहोल दिसतोय. आपल्याला काय करायचंय? हा OH काढून टाकायचा, हा OH काढून टाकायचा, बरोबर ना? हा OH काढून टाकून इथे काय टाकायचंय? फक्त X. मग तुम्ही जर रिएजंट बघितले, ओके, असे जर रिएजंट तुम्ही या पद्धतीने लिहून जर बघितले, तुम्हाला कळेल अरे हे सगळे रिएजंट सोर्स आहे. कसले? क्लोराइड आहे, ब्रोमाइड आहे, फ्लोराइड आहे, हे सगळे सोर्स आहेत ना. बघा, ZnCl2 कसला सोर्स आहे? Cl चा. NaBr2, Br आला ना, कसला सोर्स आहे? Br चा. NaI कसला सोर्स आहे? HI चा. म्हणजे Iच येतं ना तुमचं. मग तुम्ही फक्त OH काढायचा आहे, बाकीचे हे सबस्टिट्यूट करायचे. तर सिंपल आपण काय करणार आहे आता? ही रिएक्शन बघणार आहे, ती म्हणजे ROH पासून कसं तयार करू शकतो. ओके, तर आता हे खोडतोय मी. त्याच्या आधी मेथड ऑफ प्रिपरेशन बघण्या अगोदर फक्त मला एक सांगा, आता पहिली रिएक्शन बघू आपण, PX3PCl5. तर आता PX3 तयार कसा होतो त्यापूर्वी मी काय सांगतोय? PBr3, सॉरी, तो PBr5 आहे. PBr5 PI5 हायली अनस्टेबल. ओके, आता जर PX5 चा आपण विचार केला, PX5 म्हणजे काय? PX म्हणजे आपला काय येतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर? तर PX5 मग काय काय येऊ शकतं आपलं? PF5, PCl5, PBr5, PI5. तर त्यांनी असं दिलंय की PBr5 आणि PI5 हायली अनस्टेबल. हे दोन कंपाऊंड खूप अनस्टेबल, त्यामध्ये तयारच होत नाही. आणि हा पण तयार होत नाही कारण फ्लोरीनची खूप स्मॉल साईज आहे. तयार काय होतो तुमचा? PCl5. मग आपल्याला रिएक्शन काय बघायची आहे? सिंपल, PCl5 घ्यायचं आपल्याला इथे. मग काय करायचं? अल्कोहोल घ्या. आता समजा मी CH3OH घेतो, बरोबर? अल्कोहोल घेतला, त्याची रिएक्शन कशा बरोबर करायची तुम्हाला? PCl5. Cl कसला सोर्स आहे? PCl5 काय कसला सोर्स आहे? Cl चा. मग हा Cl इथे जाईल, OH इकडे येईल. बघा काय येईल? CH3Cl प्लस, समजतंय का? CH3Cl या पद्धतीने. आणि पुढे हा याच्यातला एक Cl ह्या हायड्रोजन बरोबर जाईल, मग काय येईल तुमचा? HCl. आणि एक तुमचं काय होईल? POCl3. तुम्हाला अजून ब्रीफ करायचं तर तेही करतो मी तुम्हाला, पण आधी CH3Cl तयार झालाय का? म्हणजे जे सिंपल लँग्वेज मध्ये समजून घेतलं की पोटॅशियम पेंटाक्लोराइड. ओके, पोटॅशियम कशा बरोबर अटॅच आहे? सॉरी, पोटॅशियम म्हणतो, फॉस्फरस. फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर हा पेंटाक्लोराइड, हा क्लोराइड कशा बरोबर अटॅच आहे तुमचा? हा क्लोराइड कशा बरोबर अटॅच आहे तुमचा? अल्किल ग्रुप वर अटॅच आहे, म्हणजे CH3Cl. आता हीच रिएक्शन मी परत तुम्हाला अजून चांगल्या रीतीने अजून मोठी करून सांगतो. तर या पद्धतीने एक बघायचंय. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचंय? PX3. PX3 काय? PX3 तयार कसा होतो, किंवा PCl5 पण तयार कसा होतो? तर याची रिएक्शन होताना काय होतंय माहिती का? रेड फॉस्फरस बरोबर आपण रिएक्शन करतो, कळतंय का? हा जो काय तुमचा PX3 आहे किंवा PX5 आहे, हा तयार होताना काय होतो? P4. P4 म्हणजेच काय? रेड फॉस्फरस, कळतंय का? रेड फॉस्फरस घ्यायचा आहे, तो कशा बरोबर ट्रीट करायचा आहे? X2. तुमचा क्लोराइड असेल, ब्रोमाइड असेल,
फ्लोराईड असेल, आयोडाईड असेल, यांच्याबरोबर रिॲक्ट करायचा. तर परीक्षेला बऱ्याच वेळेस असं दिलं असतं, अल्कोहोल देतात आणि ते फक्त रेड फॉस्फरस लिहितात, रेड फॉस्फरस. ओके, फक्त पी लिहितील इन द प्रेझेन्स ऑफ H2. तर समजून जायचंय तुम्हाला काय करायचंय, याचं PCl5 आणि PCl3 तयार करायचंय. उत्तर तुमचं एकच येणार आहे. ओके, तर आता बघा PX3 पासून काय, इन द प्रेझेन्स ऑफ P4 प्लस H2 काय 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 तयार होऊ शकतं. इथे मेनली ब्रोमाइड तयार होऊ शकतं तुमचं 3 PbR3. अजून काय होऊ शकतं, PCl3. ओके, कळतंय का, PbR3 तयार होऊ शकतो, PCl3 पण तयार होऊ शकतो, अजून PI3 पण तयार होऊ शकतो. पण मोस्टली PbR3 आणि PCl3 आपण यूज करतो. ओके, ते दोघांचे रिएक्शन आता बघू कसल्या, या दोघांचे रिएक्शन आपण आता डीप मध्ये बघणार आहोत. चालेल, मग त्याच्यानंतर तुम्हाला SO2 मी सांगतो. आता बघा, आय होप पॉज करून तुम्ही लिहू शकता मी जे सांगतोय ते. ही सगळी इंट्रोडक्शनच होती. आता बघा आपण घेतलंय पहिली रिएक्शन, बघू आता कुठली, CH3OH इन द प्रेझेन्स ऑफ, मी समजा म्हटलं आता रेड फॉस्फरस प्लस X2. म्हणजेच काय, रेड फॉस्फरस प्लस समजा मी असं म्हणूया Br2 म्हणूया. त्याच्यापासून काय तयार होईल माझं, PbR3. ओके, आता मी लिहिताना बघा कसा लिहितोय, Br. ओके, तर हा Br काय करतो, याच्यावर अटॅक करतो, हा OH निघून जातो. मग काय काय तयार होईल इथे, CH3Br. ओके, हा OH इथे आला ना, मग मी काय लिहितोय, POH Br. चालेल का. आता ह्याच Br वर बघा PbR, Br आणि OH आहे. समजा मी अजून एक अल्कोहोल घेतला इथे, समजा काय घेतला, CH3OH. ओके, तर हा Br पण याच्याकडे येईल, अटॅक होईल ना, हा परत Br मायनस मध्ये जातो तुमचा, हा याच्यावर अटॅक होईल आणि OH काय होईल, निघून जाईल. तर हा OH जो निघणार आहे तो कोणावर अटॅक करेल, फॉस्फरसवर. काय उत्तर येईल सांगा मला. तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहू शकता किंवा मी डायरेक्टली ब्रीफ शेवटी सांगणार आहे. म्हणजे काय, तुमचा CH3 परत याचा Br आला म्हणून CH3Br प्लस फॉस्फरस वर OH एक आधीचाच आहे, हा एक OH अजून आला म्हणजे हा OH लिहितो आणि एक काय आला, Br. चालेल. आता ह्या Br आणि POH वर समजा अजून एक मी कुठला टाकला, CH3OH टाकला इथेच. आता बघा मी CH3OH अजून एक टाकलं, तर हा Br कोणाकडे येईल, या CH3 कडे येईल, हा OH कोणाकडे जाईल, तुमच्या फॉस्फरस कडे जाईल. बघा आता फॉस्फरस कडे गेल्यानंतर काय येईल सांगा मला, फॉस्फरस वर काय आहे, एक OH, हा दुसरा OH, हा तिसरा OH, बरोबर. आणि हा इकडे काय आला तुमचा CH3Br. तुम्ही म्हणाल सर एवढं किती कॉम्प्लेक्स सांगता, एकदम सोपं आहे. आता तुम्हाला सगळ्यात सोपी मेथड सांगतो. म्हणजे काय झालं, आता किती CH3Br तयार झाले मला सांगा. हा एक Br तयार झाला, हा दुसरा CH3Br तयार झाला आणि हा तिसरा CH3Br तयार झाला, बरोबर की 1 2 3. आता हे ब्रीफ मध्ये लिहून घेऊ. आणि शेवटी काय तयार झालं, POH. मान्य, हा प्रोडक्ट तयार झालाय ना, कारण याच्याकडे किती Br होते बघा, हा हे पहिले स्ट्रक्चर होतं ना फॉस्फरसचं, 1 2 3. तिन्ही Br गेले, काय आलंय, OH. म्हणजे तिन्ही Br कुठे गेले, OH च्या जागी गेले ना, बरोबर. मग आता आपल्याला ही शॉर्ट मध्ये समजा रिएक्शन लिहायची असेल तर मी काय करतो, आता माझे OH किती गेलेत, 3 गेलेत, 1 2 3. कोणापासून गेले, याच्याकडनं गेले, मग याच्याकडे 3 पाहिजे ना, मग थ्राइस CH3OH. Br किती आले, 3च आले, मग इथे पण मी 3च लिहितो. चालेल, बघा आता. आणि आता काय झालंय, POH. म्हणजे मला सांगा हायड्रोजन किती, 3 आहे ना, मग मी इथे लिहितो H3. फॉस्फरस एकच आहे, एक H3, 1 2 3, ऑक्सिजन 3 आहेत, मग O3 झालं का बॅलन्स. CH3Br, H3PO3 आलं उत्तर. हे 3 आहे ना, हे 3 लक्षात ठेवा. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही बुक मध्ये पाहिजे, तुम्हाला 3 CH3OH आले कुठून, 3 CH3Br, तर ते या पद्धतीने मेकॅनिझम चालतं. हे जरी नाही कळलं, पण हे जरी कळलं तुम्हाला, अरे Br 3 आहेत, 3 Br गेले, 3 OH गेले आणि 3 Br इथे आले, झालं Br 3 CH3Br. आणि इकडे काय आलंय, हा फॉस्फरसने 3 OH घेतलेत ना, म्हणजेच काय H3PO3, हे तुमचं ऍसिड तयार होतं. ओके, तर ही एक रिएक्शन आहे, या पद्धतीने आपण जाऊ शकतो. ओके, आता पुढची एक रिएक्शन बघा, ती म्हणजे आता परत अल्कोहोल घेतोय आपण CH3OH. याच्यामध्ये पण आपल्याला काय घ्यायचंय, PCl5 घ्यायचंय. ओके, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं पण जर तुम्ही बघितलं, Cl 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 Cl
Cl याच्यामध्ये नेमकं काय होतं, हा Cl याच्याकडे जातोय, हा OH कोणाकडे जाईल, मग याच्याकडे जाईल. सिंपल. म्हणजे काय आलं तुमचं, CH3Cl आलं प्लस POH Cl 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 Cl, 4 Cl आहेत बरोबर ना. त्याच्यामध्ये काय होतं, हा जो बॉन्ड आहे ना, बॉन्ड हा ब्रेक होतो, इथे डबल बॉन्ड येतो आणि हा हायड्रोजन जो आहे ना, हायड्रोजन एका Cl बरोबर, आता हा Cl जेव्हा इथे डबल बॉन्ड होईल तर हा Cl निघून जाईल बाहेर, कारण बॅलन्स करायला 1 2 3 4 5, तर हा एक बॉन्ड तयार होईल, हा आणि हा एक बॉन्ड तुटेल, म्हणजे H आणि हायड्रोजन निघून जाईल. म्हणजे काय येईल बघा, POCl3 बरोबर ना, P हा O आणि 3 Cl, 1 2 3 Cl, आणि हायड्रोजन कशाबरोबर निघून जातो, एका Cl बरोबर निघून जातो, मग काय आलं, HCl. बघा POCl3 प्लस HCl, समजतंय, म्हणजे CH3Cl. आता ज्यांना काहीच कळलं नसेल त्यांच्यासाठी परत सांगतो, अल्कोहोल घेतलाय तुम्ही CH3OH, PCl5 घेतलाय, सोर्स कसला आहे, क्लोराईडचा, मग क्लोराईड अटॅच करायचा, OH काढायचा, सिंपल आहे. बाकी बाय प्रॉडक्ट तुम्हाला कळलेच पाहिजे असं काही नाही, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला मेन प्रॉडक्ट कळतोय का, तर बाय प्रॉडक्ट तुम्ही इझिली मॅनेज करू शकता, किंवा त्या नाही लिहिले तरी तुम्ही चालू शकेल. आता ज्याला खरंच काही कळलं नाही त्याच्यासाठी फक्त हा Cl आहे ना, PCl5, याच्यातला एक Cl घ्यायचा, हा OH इथे टाकायचा, बस CH3Cl लिहून टाका. आता हा Cl याच्याकडे गेला, OH याच्याकडे आला ना, मग H तुम्ही असं लिहू शकता, एक O पण आलाय ना, PO, आणि एक हायड्रोजन आणि याच्यातला एक Cl निघून गेलाय, एक Cl निघून गेला, इथे काय राहील 3, आणि इथे काय येईल तुमचं HCl. तुम्ही मला 3 काय आले, कारण एक याच्याकडे गेलाय ना Cl, याच्यातला Cl याच्याकडे गेला, एक Cl याच्याकडे गेला, 2 Cl गेले, POCl3 राहिले, HCl. समजली का रिएक्शन, एकदम सोपी रिएक्शन आहे. तर मग ही जी रिएक्शन होती ही कशाची होती, बाय युजिंग फॉस्फरस क्लोराइड. काय तयार करू शकतो आपण, अल्किल हॅलाइड वी कॅन प्रिपेअर युजिंग बाय युजिंग फॉस्फरस क्लोराइड. समजतंय का, रिएक्शन छोटी आहे पण एकदा तुम्हाला कळली की तर ती तुम्हाला अजून छोटी वाटेल, नाहीतर तुम्हाला असं वाटेल अरे एकदम सिंपल आहे, पण तेवढं सिंपल नाही, त्याच्या मागे मेकॅनिझम आहे जर तुम्हाला जास्त हाय लेवलला जायचं असेल तर. त्यामुळे मी तुम्हाला आधी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं, एकदा बघितलं तुम्हाला हे कळेल की तुम्हाला याच्यामधून तुम्हाला क्लोराईड मिळतोय. आता शेवटची रिएक्शन आपण बघतोय, शेवटची म्हणजे अल्कोहोल पासूनच्या प्रिपरेशनच्या मेथड मधली. काय मेथड आहे, वी आर प्रिपेअरिंग इट फ्रॉम SOCl2. ओके, मग तुम्ही म्हणाले SOBr2 तयार होत नाही का, ओके, Br2, तर हा अनस्टेबल आहे, ओके, हा अनस्टेबल आहे, आणि SOI2 हा तर एक्झिस्टच नाही, डज नॉट एक्झिस्ट. बघा परत सांगतोय, आपण काय बघतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचं कसं, कशापासून, अल्कोहोल पासून. तर तुम्हाला काय करायचंय, ROH मध्ये SOCl2 टाकायचं, समजतंय का, आणि हीट करायचंय. आपण ती रिएक्शन बघतोय. ओके, रिएक्शनचं नाव काय आहे, रिएक्शनचं नाव आहे बाय युजिंग थायोनिल क्लोराइड. ओके, प्रिपरेशन ऑफ RX युजिंग थायोनिल क्लोराइड, थायोनिल क्लोराइड. तुम्ही मला थायो म्हणजे काय, थायो म्हणजे सल्फर. ओके, तर मग हा थायोनिल क्लोराइड म्हणजे SOCl2. तर बघा आता काय होतंय, आता घ्यायचंय तुम्हाला ROH तुम्ही घेतलंय बरोबर, ROH घेतल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये SOCl2 टाकायचा आहे, SOCl2. आता हा Cl काय होईल, इथे जाईल बरोबर, हा OH काय होईल, बाहेर पडेल, बाहेर पडल्यानंतर काय होईल, RCl. झाला का तुमचा Cl तयार, अल्किन. हा OH कोणाकडे जाईल, सल्फरकडे जाईल ना, मग S डबल बॉन्ड O, हा तुमचा OH आला, हा Cl आला. आता नेमकं काय होतं, आता बघ खरं मेकॅनिझम ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी लक्षात घ्यायचं, हा बॉन्ड तुटतो, हा आला की हा Cl बाहेर पडतो बरोबर. तर ज्यांना काहीच नाही कळत त्यांनी सिंपल हा हायड्रोजन आणि हा Cl काय होईल, बाहेर पडेल, आणि हा O करून काय तयार होईल तुमचं इथे SO2 म्हणजे गॅस ना, सल्फर डायऑक्साइड, बाहेर पडेल, प्लस HCl पण काय होईल, बाहेर पडेल. बाहेर म्हणजे हा एरो दाखवतो, हवेत चाललाय ना, हवेत चाललाय म्हणून. म्हणजे तुम्हाला कळलं का, RCl SO2 HCl बाहेर पडला, म्हणजे हा हायड्रोजन आणि Cl कंबाईन झाला, हा इथे डबल बॉन्ड गेल्यानंतर SO2 असा आपला हा बाहेर पडला. इतकी सिंपल रिएक्शन आहे. ओके, तर परीक्षेत लिहितील कशी ते पण दाखवतो मी तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं बरं, अपेक्षित काय मला की तुम्ही लिहिताय, परीक्षेत असं देतील RX प्लस SOCl2, प्रॉडक्ट काय लिहा, याचं साइन आहे हीट, काय होईल तुमचं RCl प्लस SO2 प्लस HCl, HCl वरती जातोय, Cl2 पण वरती निघून जातो, आणि अशा पद्धतीने तुमचं काय होतंय,
अल्कोहोल पासूनचे रिएक्शन्स कंप्लीट होत आहे. मग कुठल्या 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 झाल्या अल्कोहोल पासून? पहिली गोष्ट एच एक्स मध्ये आपण काय केलं, लुकास रिएजन वापरलं. त्याच्यानंतर आपण Na Br2H2SO4 वापरला. त्याच्यानंतर Na+H3PO3 वापरला. त्याच्यानंतर SOCl2 पण आता आपण बघितला. त्याच्यानंतर PCl5 किंवा PCl3 आपण बघितलाय. ओके, तर यानुसार आपले हे रिएक्शन्स, याचं प्रिपरेशन ऑफ मेथड्स मधला काही टप्पा पूर्ण झालाय. अजून हायड्रोकार्बन नंतरचा टप्पा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. त्याची रिव्हिजन करा, प्रॉपर लिहा. आणि मी परत ते सांगतो की तुम्ही स्मॉल हॅबिट्स आहेत, हे रोज थोडा थोडा वेळ द्यायचा आहे. जर आता थोडा थोडा वेळ दिला तर खूप प्रचंड तुमचं मोठं अभ्यास कंप्लीट होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. जर आता तुम्ही आळस केला तर मग काय होईल, मग पुढे अजून तुम्ही लांब लांब जात जाल आणि तुमच्या ध्येयापासून दूर गेल्यानंतर मग तुम्हाला आयुष्यभर ऍडजस्टमेंट करावी लागेल. सो बी प्रिपेअर फॉर अ वॉर. रोज थोडा थोडा वेळ द्या अँड स्टे मोटिवेटेड. थँक्यू.